जीवदान पाहायला मिळत आहे. खराब सुरुवात इकडे आर्विलन संघाकडनं पहिलाच गडी मिळवायचा होता, परंतु तो गडी मिळवण्यात अपयशी ठरलाय. दुसरा चेंडू श्रेयसच्या दिशेने. आता मात्र सुरेख असा फटका, चेंडू आणि फळीचा संपर्क होत आहे आणि तेवढाच चांगला जेल टिपला जातोय. तिकडे जन्मेश याच्याकडनं पाहायला मिळतोय. जन्मदिवस आहे आज त्याचा आणि जन्मदिवसाच्या दिवशी मात्र त्यांनी मात्र भेट दिलेली आहे. त्यांना भेट देणे गरजेची होती, परंतु आपल्या गोलंदाजाला मात्र जेल टिपून एक भेट देतोय तो जन्मेश. आणि एक मोठा फलंदाज श्रेयस इंदुलकर मात्र तंबूत परतताना खानदार किंग संघाचा. जतीने सुरेख झेल टिपला. आधीच्या चेंडूवर जर विचार केला तर नितेश यांनी मात्र तो झेल सुटला होता. त्यानंतर मात्र जतीन यांनी ते भर केली त्या गोष्टीमध्ये आणि मात्र तंबूत परतवलं होतं. आता मात्र स्ट्राईक वर देतो उमर. चांगलीच गोलंदाजी हातात आहे, त्याच दिशेने आपण पाहू शकतो नितेश थोडासा अळता मैदानामध्ये. चला लवकरच सामना सुरू करायचा. 30 मिनिटाचा अवधी असणार आहे दोन्ही संघाला. थांबायचंय थोडंच. एका बाजूला आपण पाहू शकतो आरवी 11 संघामध्ये जतीन, जन्मेश, प्रणय, दिशांक, नितेश असे मोठे खेळाडू अजय पाहायला मिळतील. खरोखर वेळोवेळी सहकार्य असं आपला पोलीस प्रतिनिधींचा खूप खूप धन्यवाद करेल. तर सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे पुन्हा एकदा. आता मात्र स्ट्राईक वर येते तो उमर. पाहूया आपल्या नावाला साजेल अशी फलंदाजी करून दाखवतोय का तेवढाच चपळाचा गोलंदाज नितेश. आता मात्र चांगलाच चेंडू लॉंगॉनच्या दिशेला घेऊन काढला आणि निश्चितच चांगलंच क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल ते प्रणय राऊत यांच्याकडनं. केवळ 1 धावांवर समाधान मानावं लागेल. ते दोन्ही फलंदाज आपलं खातं उघडलं. या 1 धावाने उमर यांनी श्री गणेश केला होता. धावसंख्येत जाऊन पोहोचते 3 चेंडू आणि 3 धावा. प्रथम फलंदाजी करताना खानदारी किंग संघ. चौथा चेंडू सचिनच्या दिशेने. आता मात्र झेलची संधी आणि तिकडे मात्र झेल टिपला जातोय का आणि चांगलाच झेल टिपला जातोय तिकडे क्षेत्ररक्षकाकडनं आणि फलंदाज मात्र बाद होतोय. आणि सचिन मात्र मैदानातून परततोय. चांगला झेल टिपला गेला तिकडे क्षेत्ररक्षकाने. रोहित यांनी चांगला झेल टिपला गेला आणि 2 गड मात्र लगेचच जात आहेत. ते खानदारी किंग संघाचा एक मोठा बलाढ्य असा संघ, परंतु क्रिकेटमध्ये बलाढ्य आणि काही आपण पाहू शकत नाही, कारण कोणताही संघ कधीही विजय मिळवू शकतो. विश्व क्रिकेट मध्ये सुद्धा आपण पाहिलं आत्ताच्या हंगामात अफगाणिस्तान संघाने सुद्धा सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवला होता तो T20 विश्वचषकामध्ये. आता मात्र खेळपट्टीवर दाखल होत आहे तो मुझम्मिल. चांगलीच गोलंदाजी तिकडे पाहायला मिळते नितेश याच्याकडनं. फलंदाज सचिनला सुद्धा तंबूत परतवलं होतं. पहिल्याच चेंडूवर त्याचा सामना केला होता आणि त्याला सुद्धा खेळपट्टीमधनं बाद केलं होतं. आता मात्र एक अवांतर असा चेंडू थोडस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूवर मात्र लेग यष्ट्यांच्या बाहेर पंच वैभव सर यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धावसंख्येत जाऊन पोचते 4 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू नितेश यांचा. आता मात्र चांगलाच ब्लॉक होलचा चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षक फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या. शेवटचा चेंडू बाकी असेल. पहिल्या षटकातील धावसंख्या असतील ते 5 चेंडू 5 धावा आणि 2 गडी मात्र गमावल्यात पहिल्याच षटकामध्ये. दोन्ही सलामीचे फलंदाज मात्र तंबूत परतताना शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज नितेश उमरच्या दिशेने कूच करताना. आता मात्र मोठा प्रहार. चेंडू जाईल निश्चितच लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. एक बिग मैत्री षटकार पाहायला मिळतोय. पहिला षटकार उमर यांच्या फळीतून नावाला साजेल अशी फलंदाजी करून दाखवतोय का. 11 धावा झालेल्या आहेत.
म्हटल्याप्रमाणे आपल्या नावाला साजेल अशीच फटकेबाजी करून दाखवली होती उमर यांनी. 5 षटकांचे सामने असतील. पहिले सामने 5 षटकांचे खेळवले जातील, त्यानंतर मात्र 4-4 षटकांचे सामने खेळवले जातील, याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. आता मात्र आदर्श संघाचा कर्णधार वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटक हातात आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मुजम्मलच्या दिशेने पहिला चेंडू नो घोषित केला जातोय पंच संजय सावंत यांच्याकडनं आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळत आहे. केवळ 1 धाव 1+1 अशा 2 धावा पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अवांतर चेंडू हाताळला जातोय आणि फ्रेडची मात्र संधी तिकडे फलंदाजाला एक सुवर्ण संधी. शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार ड्रावला होता तो नितेश यांच्या आणि आता मात्र पहिलाच चेंडू प्रहार करायचा आहे तो म्हणजे आदर्शांच्या गोलंदाजीवर. उमर पाहूया आणखीन एक षटकार लगावतोय का, एक सुवर्ण संधी चालून आली आहे फलंदाजासाठी. मेजवानी, या मेजवानीचा लाभ घेतोय का आणि आता मात्र सूर्यकाचा फटका झेल टिपला जातोय, परंतु नो फ्रीडचा चेंडू असल्या कारणाने फलंदाज मात्र बाद होऊ शकत नाही. फ्रीडच्या चेंडूवर केवळ फलंदाज मात्र धावचित होऊ शकतो. धावसंख्येत एकणीवर धावसंख्या झाल्यात त्या 14. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 11 धावा जमवल्या होत्या त्या खानदारी किंग संघाने. पुढचा चेंडू आदर्शांचा मुजम्मिलच्या दिशेने, आता मात्र सूर्यकाचा फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लॉंगॉनच्या दिशेला केवळ 1 धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचते ती 15 धाव. आता मात्र स्ट्राईक वर येतोय तो उमर. हार्ड हिटेड फलंदाज, चांगलीच फलंदाजी करून दाखवली. आतापर्यंत 3 चेंडू फेस केल्या. 3 चेंडू मध्ये 9 धावांवर खेळतोय. आपल्या संघासाठी एक षटकारांचा समावेश असेल. आयोजकांना मात्र विनंती करेन, जे प्रेक्षक मागणं जात आहेत त्यांना मात्र थांबवायचं आहे. आश्रय आयोजक आश्रय आपण लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी. तिसरा चेंडू आदर्शांचा उमरच्या दिशेने, आता मात्र कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा घेते आणि चेंडू जाते थर्डमॅनच्या दिशेला. एक धावा घोषांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्या पुढे सरसावला 16 या धावसंख्येवर. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील या दुसऱ्या षटकातील. निश्चितच चांगलीच फलंदाजी पाहायला मिळते. एक खराब चेंडूवर प्रहार केला जातो आणि चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय तो फलंदाज उमर यांच्याकडनं. चौथा चेंडू पंचांच्या डाव्या साईडनं राईट मोडचा मारा करताना गोलंदाज आदर्श उमरच्या दिशेने. आता मात्र शॉर्ट पिच पर त्या चेंडूला हुक केलेला आहे. चेंडू जातोय मूर्तुंगाचार्य नारायणराव कोळ मैदानाच्या दिशेने. 6 धावांनी करता 6 धावांनी मात्र भर होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. मोठे फटकेबाजी पाहायला मिळते. मी सांगितलं होतं चांगल्या चेंडूला सन्मान देतात आहेत आणि एखादा खराब चेंडू मात्र टाकला की त्या चेंडूवर मात्र ट्रीटमेंट दिली जाते ती फलंदाजाकडनं. दुसरा षटकार पाहायला मिळतोय तो आपल्याला उमर यांच्या फळीतून. 1 षटकार आला होता तो नितेश यांच्या गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर. आणखीन 2 चेंडू बाकी असेल. या 2 चेंडू मध्ये मोठा फटका मारू शकतो उमर. 5वा चेंडू घेऊन आदर्शाचा फुलटॉस चेंडू होता. आता मात्र 5वा चेंडू हाताळला आणि चेंडू जातो 1 धावा डिक्लेअर झोन मध्ये. वाटलं नव्हतं की फलंदाजाला हा चेंडू मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू येईल. धावसंख्येत 1 ने भरत आहे. धावसंख्या आलेली ती 23 धावा. पंचांचा निर्णय मात्र अंतिम राहील याची दक्षता घ्यायची आहे. चांगलेच पंच आपल्याला लाभलेले आहेत. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू या षटकातील. पाहूया कशा रीतीने फलंदाजी करतोय. मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार आला होता आणि आता मात्र चांगलाच ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू. पहिली धाव सहजरित्या पार करतायत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक रोहित हा चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 23 धावा. 24 धावा माफ करा.
2 षटक संपले आहेत आणि 2 षटकानंतर संघाची धाव संख्या झाली आहे ती 24. स्वर्गीय यज्ञेश रामदास म्हात्रे उर्फ पद्या मैत्री चषक पर्व दुसरे, आयोजक शिवनेरी क्रिकेट क्लब, भव्य टेनिस ओरम क्रिकेट स्पर्धा 2025. आपले सौजन्य आहेत रामदास नारायण म्हात्रे, त्यांचे वडील आणि पुढील गोलंदाज रत्नेश. पहिला चेंडू रत्नेश यांचा आणि त्या चेंडूला मात्र प्रहार केलाय आणि चेंडू जाईल निश्चितच बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांनी करता तिसरा षटकार पाहायला मिळतोय तो उमरेच्या फळीतून. एक मोठा गोलंदाज रत्नेश आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर मात्र प्रहार केला. 6 धावा पटकावतायत. धावसंख्येत मात्र 6 ने भरत आहे. धावसंख्या जाऊन पोचतोय. दुसऱ्या चेंडूवर एक मोठा प्रहार होता, पण चेंडू मैदानात आहे. दिशू यांनी तो चेंडू अडवला आहे. चांगली फेकी केली आहे. एक धाव निश्चितच घेतलेली आहे. उमर हे आपल्या संघासाठी एक साजेल अशी फलंदाजी करत आहेत. खूप छान अशी फलंदाजी पाहायला मिळाली. संघाची धाव संख्या झाली ती 25, माफ करा 31. आणि हा कुठं चेंडू होता, शॉर्ट पिच पर्यंत चेंडू. एक धाव डिक्लेअर स्वरूपात. संघाची धाव संख्या 32. एक डावखुरा हाताचा फलंदाज आणि डावखुराचा गोलंदाज, एक चांगला बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा चेंडू बाउन्स आणि चेंडू जाईल सरळ मैदानाच्या बाहेर आणि चेंडू जाईल तो सीमा रेषा पार. षटकार. संघाची धाव संख्या 6 ने वाढत आहे. 38 ऑन बोर्ड. आता मात्र चांगला चेंडू आणि थोडी चांगली कॅच घेतली आहे ती अजय यांनी. धन्यवाद. आणि तसंच मी वीरेन आणि अनिकेत यांना सुद्धा विनंती करेल की आपण मात्र तिकडनं प्रेक्षकांना उठवतो तर आपण सुद्धा मागेच बसायचं आहे, कारण तिकडे चौकार आहेत याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. वीरेन, आशु आणि अनिकेत यांना सुद्धा मी विनंती करेल, कारण आपण सुद्धा आयोजक आहेत. आपण प्रेक्षकांसारखं बसू शकत नाही. तर आता मात्र एक मोठा फलंदाज मुदलमिल मात्र बाद होतोय. एक षटकारानंतर मात्र चांगलाच कमबॅक करतो तो गोलंदाज रत्नेश. आतापर्यंत या इनिंग मध्ये 4 षटकार पाहायला मिळाले. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे सचिन दादा, आम्हाला फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. आता मात्र खेळपट्टीवर दाखल होत आहे तो रोहन. धावसंख्या असतील ते 38 आणि शेवटचा चेंडू बाकी असेल. रोहन साळुंके स्ट्राईक वर येतोय. पाहूया या शेवटच्या चेंडूवर कशा रीतीने हाताळतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले होते. एक पाहिला होता तो उमर यांच्या फळीतून आणि दुसरा मात्र मुजम्मिल यांनी चांगलाच फटका मारला होता. आता मात्र ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू जातोय. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते खानदारी किंग संघाची 40 धावा आणि 2 गडी बाद. 39 धावा, माफ 39 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडूवर 1 धाव आली होती.
आता वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथ्या षटक हातात आहे तो गोलंदाज अजय आणि पहिल्याच चेंडूवर मात्र प्रहार केला जातोय. भव्य झेल घेण्याची संधी आहे का आणि चांगलाच प्रयत्न केला होता परंतु आयोजकांनी मात्र हा षटकार घोषित केलेला आहे. 6 धावा तिकडे चांगलंच आयोजकांचा निर्णय पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाचा मात्र पाय गेला होता सीमारेषेच्या पार आणि नारायण तांडल यांनी हा षटकार घोषित केला. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 6 वर धावसंख्या झालेली ती 45 धावा. उमर ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर षटकार टोळवला होता. 4 षटकार आतापर्यंत उमर यांच्या फळीतून पाहायला मिळाले होते आणि आता मात्र पुढचा चेंडू उंच गेला. चेंडू ज्या दिशेला मारायचा प्रयत्न केला होता त्या दिशेला मात्र चेंडू जात नाहीये. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव. धावसंख्येत एकणी वरते धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा. शेवटच्या 10 चेंडूंचा बाकी असतील आणि आता मात्र हाणामारी आपल्याला पाहायला मिळेल. याआधी सुद्धा हाणामारी पाहिली होती परंतु आता मात्र शेवटचे 10 चेंडू आहेत आणि निश्चितच हाणामारी षटक म्हणून ओळखलं जातं. षटक क्रमांक 4 आणि 5 त्या दरम्यान तिसरा चेंडू अजय यांचा पुन्हा एकदा उमरच्या दिशेने आणि पुन्हा एकदा सुरेख असा फटका. षटकार क्रमांक 5 निघतोय उमर यांच्या फळीतून. धावसंख्येत मात्र 6 आणि वरत आहे. दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळते उमर यांची. धावसंख्येत 6 आणि वर धावसंख्या झालेली आहे ती 52 धावा. 50 धावांचा पाठलाग 50 धावा मात्र मजल मारलेली आहे. धावसंख्या पोहोचलाय ती 52 धावा. उर्वरित अजून 3 चेंडू बाकी असतील. आणि ज्या पद्धतीची फलंदाजी करतोय मला असं वाटतं या 3 चेंडूमध्ये आणखीन 1 ते 2 षटकार पाहायला मिळतील आणि निश्चितच 50 धावा पहिल्या 50 धावा या स्पर्धेमध्ये साकारतो का. 43 धावांवर मात्र खेळी करतोय तो उमर. तर पहिली हाफ सेंचुरी पाहायला मिळेल का उमर यांच्या फळीतून. प्रेक्षकांना मात्र एक चुरशीचा सामना. चौथा चेंडू घेऊन अजय पुन्हा एकदा गोलंदाज उमरच्या दिशेने आणि आता मात्र फटका फसला आणि गोलंदाज मात्र हसला आणि मोठा फलंदाज बाद होताना 50 धावा उभारण्यात यश होऊ शकल्या असत्या परंतु अपयशी ठरतोय तो उमर आणि 43 धावांची खेळी केली आहे. टाळ झाला पाहिजे त्या फलंदाज उमर यांच्यासाठी. 5 षटकार अप्रतिम असे षटकार पाहायला मिळाले. सुरेख फटकेबाजी 5 षटकारांचा समावेश होता या खेळीमध्ये उमर यांच्या. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज मात्र बाद झाला. आता मात्र खेळपट्टीत दाखल होत आहे तो चिन्मय. धावसंख्या असणार 52 आणि 52 या धावसंख्येवर तिसरा गडी मात्र गमावला खानदार किंग संघाने. आता मात्र चिन्मय कदम आपण पाहतो जिसके नाम में है दम वो है श्रेयस कदम. त्यांचे बंधू चिन्मय कदम. नावामध्ये दम. पाहूया आता कशा पद्धतीने फटका मारतोय. पुढचा चेंडू घेऊन अजय चिन्मय कदमच्या दिशेने आणि मारण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडून थोडासा फिरला हा चेंडू आणि 1 धाव बायच्या स्वरूपात. फलंदाज सुद्धा बीट आणि क्षेत्ररक्षक सुद्धा बीट होतोय. निर्धावाचा चेंडू शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या असणार 53. मी आयोजकांना वारंवार विनंती करतोय ज्या दुचाकी गाड्या लावल्यात त्यांचे जे मिरर्स आहेत ते खाली घ्यायचे कारण त्यामुळे मात्र त्रास होतोय. टॅक्सी थोडासा मागे घ्यायचंय. शेवटचा चेंडू अजय यांचा चिन्मयच्या दिशेने. आता मात्र उंच जातोय चेंडू आणि निश्चितच चेंडू जाईल सीमारेषा पार. जिसके नाम में है दम उसका नाम है चिन्मय कदम. आणि 6 धावा पटकवल्या तर सुरेख असा फटका पाहायला मिळतोय आपल्याला. षटकाची समाप्ती झाल्या. षटकानंतर धावसंख्या होत्या मात्र 59 धावा. आतापर्यंत या स्पर्धेमधील सर्वोच्च धावसंख्या उभारताय का खानदार किंग संघ. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील. आतापर्यंत 7 षटकार पाहायला मिळाल्या. 5 षटकार उमर यांच्या फळीतून, 1 षटकार मुजम्मिल यांच्या फळीतून आणि 1 षटकार मात्र आजच्या शेवटच्या चेंडूवर आपण पाहिला होता चिन्मय कदम यांनी टोलावला होता. आता मात्र गोलंदाज रत्नेश वैयक्तिक दुसऱ्या संघाचा शेवटचा षटक. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू
आणि पहिल्या चेंडूवर फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती, परंतु संधी मात्र हुकतोय. 59 धावा, चांगल्याच धावा उभारल्यात खानदारी किंग संघाने. तर विचार केला आरवी संघाचा सुद्धा चांगलंच फलंदाजी आहेत, परंतु 65 ते 70 धावांच्या आत रोखलं पाहिजे या संघाला. जर विजय मिळवायचा असेल आरवी संघाला तर या 5 चेंडूमध्ये 4 ते 5 धावा देणं गरजेचं असतील. त्याच दरम्यान पुन्हा एकदा रत्नेश आता मात्र मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू जातोय निर्धाव. फलंदाजाचा काही चेंडूशी काही संपर्क होत नाहीये. निर्धाव असा चेंडू. रोहण्यांना मात्र काही यश मिळत नाहीये. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज डावखू त्याचा एक आकर्षक गोलंदाज रत्नेश. आता मात्र थोडासा ऑफ जस्टिनच्या खूपच बाहेर पंच वैभव सावंत यांनी वाईट घोषित केला. एक अवांतर धावसंख्या पुढे सरसावल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 60 या धावसंख्येवर. शेवटचे 4 चेंडू बाकी असतील. सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमध्ये उभारली जाते ती खानदारी किंग संघाकडनं. तिसरा चेंडू रत्नेश लेफ्ट राऊंडचा मारा. आता मात्र मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळालं. झेलबाची संधी आणि तेवढा चांगला झेल टिपला जातोय. तो दिशांक यांनी आपल्या जागेवर मात्र उभे राहिले, कोणतीच मुवमेंट करावी लागली नाही आणि सरळ एक सोपा झेल टिपला जातोय. चांगलेच क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि कौतुक करेल ते रत्नेश याचं. या षटकामध्ये मात्र कमालीचा कमबॅक पाहायला मिळतोय. रत्नेश याच्या गोलंदाजीमध्ये केवळ एक धाव अवांतर, ती सुद्धा वाईटच्या साह्याने मिळाली होती. अन्यथा 3 चेंडू निर्धाव आणि एक गडीबाद मिळतोय तो रोहनच्या स्वरूपात. रोहन यांनी आपल्या 4 चेंडूमध्ये केवळ 1 धावा केल्या. न्यू बॅटर नवीन फलंदाजाचं नाव मात्र सांगायचंय. आता मात्र खेळपट्टीवर दाखल होत आहे तो अमित पाटील. शेवटचे 3 चेंडू बाकी असतील आणि 3 चेंडू मध्ये अमित मात्र एक षटकार टोळावू शकतो का? चला चौथा चेंडू घेऊन सज्ज होतोय. अमित पटेल ऑन स्ट्राइक. तर रत्नेश यांचा तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर चांगलीच सुरुवात केली उमर यांनी, पण त्यानंतर मात्र कमालीचा कमबॅक करतोय तो गोलंदाज रत्नेश. पहिली धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याची संधी, परंतु काहीच धाव घेण्याचा विचार करत नाहीये, कारण आता मात्र स्ट्राईक वर येतोय तो चिन्मय कदम. पाहूया या 2 चेंडू मध्ये एक षटकार पाहायला मिळतोय का? मी अनवर सरांना विनंती करेल त्यांनी समालोचनाकडे यायचं आहे. अनवर सर स्टेजवर यायचं आपण. अनवर सरांना विनंती करेल त्यांनी मंचावर यायचे आणि या मंचाची मात्र शोभा वाढवायची आहे. त्या दरम्यान पुढचा चेंडू शॉर्टपिचचा चेंडू पुल केला. पहिली धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय का? एक धाव तर सहजरित्या मिळाली आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पार पडतायत ते दोन्ही फलंदाज. धावसंख्येत मात्र 2 भरत आहेत. धावसंख्या जाते ती 63 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज रत्नेश चिन्मयच्या दिशेने. आता मात्र मारण्याच्या नादात बॅटची कडा घेते आणि तेवढाच चांगला झील टिपला जातोय तो यष्टीरक्षक नितेश यांच्याकडे. आता मात्र पूर्णपणे कमबॅक करून देतोय तो गोलंदाज रत्नेश. केवळ 4 धावा देते आपल्या षटकामध्ये आणि 63 धावा झाल्यात आणि 64 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. ते म्हणजे खानदारी किंग संघ आणि आरवी संघासमोर माहीम विभागातील हा संघ. छान अशी फलंदाजी केली खानदार किंग संघाने. उमर या फलंदाजाने 5 षटकार मारले आणि संघाची धावसंख्या आता पोचलेली आहे ती 63 धावा झाल्या. 64 धावाचं आव्हान असणार आहे आरवी इलेव्हन संघाला. आरवी इलेव्हन संघाकडे सुद्धा क्षमता आहे.
चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. कांधार किंग्सच्या संघाला विनंती असणार आहे आपलं क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आरवीर संघाला मी सांगणार आहे की आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. खेळपट्टीवर खेळ थांबवायचा आहे. सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. पंच आदर्श कर्णधार आदर्श चला आणखीन 2 सामने खेळवायचे. यानंतर मी विनंती करेल दोन्ही फलंदाजांना की त्यांनी खेळपट्टीवर यायचे. आरवी 11 संघ आणि 30 मिनिटाच्या अवधीत आपल्याला सामना पूर्ण करायचा आहे. नितेश शिर्डी आपला सलामीचे फलंदाज पाठवायची विनंती असणार आहे. त्रेसष्ट धावा झाल्या. 64 धावाचं आव्हान आहे. 64 टू विन. स्वर्गीय यज्ञेश रामदास म्हात्रे पद्या मैत्री चषक पर्व 2 या स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकता शिवनेरी क्रिकेट क्लब यांनी आयोजन केलं आहे. त्याचप्रमाणे सौजन्य असणार आहेत श्री रामदास नारायण म्हात्रे म्हणजेच आपले यज्ञेश यांचे वडील. विशेष कौतुक करेल मी स्वप्नील रामदास म्हात्रे यांचं आणि नितेश रामदास म्हात्रे यांचं. दोन्ही बंधूंनी खूप मोठी साथ दिली आहे या सामन्याला आयोजन करण्यासाठी. आणि खरोखरच एक मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. माहीम विभागात जर विचार केला स्वर्गीय यज्ञेश रामदास म्हात्रे उर्फ पद्या मैत्री चषक ही एक मोठी स्पर्धा ओळखली जाते. आणि आयोजकांचा जर विचार केला तर शिवनेरी क्रिकेट क्लब एक भव्य टेनिस ओव्हर क्रिकेटचं आयोजन आपण पाहतो. चांगल्याच पद्धतीने पहिलं पर्व पार पडलं होतं आणि दुसऱ्या पर्वाची मात्र सुरुवात आहे. आणि आजचा पहिला दिवस, उद्या आपल्याला अंतिम दिवस पाहायला मिळणार आहे. आणि सौजन्य श्री रामदास म्हात्रे चांगलंच कमालीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. आणि तेवढीच चांगली साथ सुद्धा पाहायला मिळते ती प्रत्येक प्रेक्षकांकडनं प्रत्येक खेळाडूंकडनं. सलामीचे दोन्ही फलंदाज आम्हाला फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. एका साईडला असेल रोहित. 64 धावांचा टार्गेट असणार आहे सर. दोन्ही सलामीचे फलंदाज एका साईडला रोहित दुसऱ्या साईडला अमय. स्ट्राईकला असतील ते अमय आणि नॉन स्ट्रायकरला असतील ते म्हणजे रोहित. गोलंदाजाचं नाव विशाल. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला षटक हाताळतोय. 30 चेंडू आणि 30 चेंडू मागे 64 धावा उभारायच्या असणार. जवळजवळ 12.3च्या सरासरीने खेळावं लागेल. जर सामना विजय मिळवायचा असेल तर आरवी संघाने 12.5च्या सरासरीने खेळायचं असणार आहे. अमय आणि रोहित कशा रीतीने फलंदाजी करून दाखवतोय. 30 आणि 64. चला सामन्याला सुरुवात करायची फटाफट. चेंडू आणि 64 धावांचं एक बलाढ्य असं आव्हान पाहायला मिळतंय. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज विशाल सज्ज, त्याला सामोरं तोंड देईल तो उजव्या हाताचा फलंदाज अमय. पहिला चेंडू मात्र खूपच अवाग्याच्या बाहेर. पंच संजय सावंत यांनी हा वाईड घोषित केला. 1 धावाने मात्र श्री गणेश होता अवंतर धावेने आरवी संघाचा जर विचार केला तर माहीम विभागातील एक बलाढ्य असा संघ या स्पर्धेमध्ये आपलं कशा रीतीने घडदोड कायम ठेवताय. या 64 धावा पार पाडतायत का हे फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज विशाल. अमयच्या दिशेने शॉर्टपिच पैचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाजाचं सुद्धा तेवढं कौतुक करावे लागेल. चांगलीच गोलंदाजी हाताळतोय. 1 धाव आपलं खातं उघडलं या 1 धावाने अमय यांनी. दुसरा चेंडू विशाल यांचा. आता मात्र स्ट्राईकवर आहेत ते रोहित. आणि सूर्य कसा फटका चौरस कट पाहायला मिळते आपल्याला परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. पंच त्या
पडद्याला लागलेला आहे चेंडू, ते घोषांकित क्षेत्र आहे आणि एक धाव असेल याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. धावसंख्या झालेली ते 2 चेंडू नंतर 3 धावा. उर्वरित 31 धावा करायचे असतील. चेंडू बाकी असतील 28 आणि गडी बाकी असतील 10. तिसरा चेंडू राईट मोडचा मारा करतोय तो गोलंदाज विशाल रोहितच्या दिशेने. आता मात्र चांगलाच आकुळ टप्प्याचा हा चेंडू, टप्पा घेऊन थोडीशी उचली घेतली होती. पंचांनी मात्र 1 बाउंसचा इशारा केला. निर्धाव असा चेंडू. 3 चेंडू 3 धावा. चांगलीच गोलंदाजी कमबॅक करतोय तो गोलंदाज. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत आहे रोहितच्या दिशेने. आता मात्र थोडासा वेग एक्स्ट्रा काढण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ जस्टिनच्या खूपच बाहेर पंच संजय सावंत यांनी हा वाईट घोषित केला. एक धाव. धावफलकावर मात्र चौकार पाहायला मिळत आहे. 4 धावा जात आहेत. बिनबाद 4 धावा. आणखीन 60 धावा करायच्या असतील. चेंडू बाकी असतील 27. गडी बाकी असतील 10. चौथा चेंडू. आता मात्र उंच गेलेला आहे चेंडू. पाहूया झेल घेतला जातोय का. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली पाहायला मिळते आणि यशस्वीरित्या झेल मात्र घेतला जातोय. तो क्षेत्ररक्षकाकडनं पहिला फलंदाज रोहितच्या स्वरूपात बाद होतोय. तो आर्विल 11 संघाचा मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र आपला गडी गमावतोय. पहिला झटका आर्विल 11 संघाला रोहितच्या स्वरूपात. पाहूया आता पुढचा फलंदाज खेळपट्टीमध्ये कोणता दाखल होतोय. आता मात्र खेळपट्टीमध्ये दाखल होत आहे तो म्हणजे प्रणय राऊत, माहीम विभागातील एक मोठं नाव. जर या खेळाडूचा सूर गवसला तर निश्चित सामना विजय मिळवून देऊ शकतो. या फलंदाजामध्ये पूर्णपणे क्षमता आहे की 1 हँडेड हा सामना विजय मिळवण्यात मोठं यश मिळते या फलंदाजाला. पाहूया कशा रीतीने फलंदाजी करतोय. पहिलीवर विशाल 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉल 4 रन झालेले आहेत. 2 वाईड आलेत, 2 डॉट आलेत, 1 सिंगल आले. त्याला सांगत राहणार कसं काय. पहिला वाईड आहे. पहिला स्ट्राईकला होता अमय. पहिला वाईड आला, सिंगल आला, परत 1 सिंगल आला, मग डॉट आला आणि विकेट गेला तो ह्याचा कोणाचा वाईड आला. वाईट आला आणि मग विकेट आला. सॉरी वाईट रोहित. आता मात्र 5वा चेंडू अमय प्रणयच्या दिशेने आणि पहिल्या चेंडूवर सुरेख असा फटका पाहायला मिळतोय प्रणय यांच्याकडनं. 1 धाव घोषांकित क्षेत्रामध्ये. धावसंख्या आले ते 5. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी असेल. शेवटचा चेंडू बाकी असेल. चेंडू बाकी असतील 25. धावा करायच्या असतील त्या 59 धावा आणि गडी असतील ते 9. आता मात्र शेवटचा चेंडू हाताळतोय तो गोलंदाज विशाल. आतापर्यंत चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडू आणि 5 धावा आणि एक महत्वाचा गडी रोहितच्या स्वरूपात यश मिळालं होतं. आता मात्र आणखीन एक अवांतर चेंडू. या षटकामधील 3री अवांतर धाव हाताळतोय तो म्हणजे गोलंदाज विशाल. एका षटकामध्ये 3 अवांतर धावा हाताळल्या जात आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. शेवटचा चेंडू घेऊन विशाल पुन्हा एकदा सज्ज प्रणयच्या दिशेने. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. षटकाची समाप्ती झाली. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होत आहे ती 7. पंकज भाऊला ठीक आहे. केदार पंकज भाऊचा नंबर आहे. पंकज भाऊ हा त्याला फक्त फोन कर ना की 6 वाजता बोलवला बोल. सांग ना बाळा बोला. हा पंकजला फक्त सांगा ना. बॉलरचं नाव काय रे दादा. दादा बॉलरचं नाव काय. रोहित. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक हातात आहे तो म्हणजे गोलंदाज रोहित आणि त्याला सामोरं तोंड देईल तो फलंदाज अमय. पहिला चेंडू डावकर त्याचा गोलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु ज्या पद्धतीचा संपर्क पाहायला मिळाला पाहिजे होता त्या पद्धतीचा संपर्क काही होत नाहीये. धावसंख्येत 1 ने भरतोय. धावसंख्या पुढे सरसावत आहे 8 या धावसंख्येवर. आता उर्वरित 23 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि धावा करायचे असतील तर 56. दुसरा चेंडू प्रणयच्या दिशेने. आता मात्र
आता मात्र सुरेख असा फटका पाहूया झेल घेण्याची संधी आणि तिकडे मात्र चांगलाच झेल टिपला जाते आणि एक मोठा फलंदाज मात्र स्पर्धेत प्रणय मात्र मैदानातून परतताना एक मोठा फलंदाज खेळपट्टीवरनं बाद होताना आता मात्र पाहूया प्रणयाची जागा भरून काढताना मैदानात मात्र कोण येतोय. निश्चितच नितेश एक हार्ड हिटेड फलंदाज आरवी संघाचा. 8 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या झालेल्या आहेत 8 आणि गडी गमावल्यात ते 2. उर्वरित 22 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 22 चेंडू नंतर मात्र धावा करायचे असतील ते 56 धावा. जर विचार केला तर 22 चेंडू मध्ये 9 षटकारांची गरज असणार ती आरवी संघाला. तेवढंच कमालीचं गोलंदाजी हाताळली जाते. ती गोलंदाज रोहित याच्याकडनं पहिल्याच चेंडूवर प्रणयांना बाद केला. तिसरा चेंडू आता मात्र चांगलाच चेंडू हाताळला जातोय. मोठा फटका मारण्यात अपयश ठरत आहेत ते दोन्ही फलंदाज. 3 चेंडू झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत त्या 9. गडी गमावल्यात त्या 2. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला खानदारी किंग संघाकडून. यापुढचा सामना होणाऱ्या भांडूप स्ट्रायकर यांनी सुद्धा दक्षता घ्यायचं. यापुढचा आपला सामना खेळवला जाईल. आता मात्र उंच जातोय चेंडी. पाहूया झेल घेतला जातोय की नाही आणि सहजरित्या झेल घेतला जातोय. एकदम सोपा झेल बनवून घेत आहेत ते क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. खानदारी संघ काय एक मोठा संघ म्हणून ओळखला जात आहे याचं एक प्रात्यक्षिक आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. महिम रेती बंदरावर आपण पाहतोय सुरेख असे सामने आयोजित केलेले आहेत. ते म्हणजे मैत्री चषक. स्वर्गवासी यज्ञेश रामदास मात्रे याच्या स्मरणार्थ पद्या म्हणून ओळखला जायचा डावकुऱ्या हाताचा एक आकर्षक गोलंदाज. माहीम विभागातील 20 ते 22 वर्षामध्येच आपलं नाव कमवलं होतं ते टेनिस क्रिकेटमध्ये. परंतु त्याने मात्र आपली साथ सोडली. म्हणतात ना जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला आणि आपला मात्र म्हणतो हरपून गेला. त्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवली जाते. आता मात्र खेळपट्टीवर दाखल होत आहे दिशांक. जर दिशांकाने षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक लागला. मात्र ओमकार नाईक यांच्याकडनं युट्यूबच्या माध्यमातून ओमकार नाईक सुद्धा जोडताना आणि आता मात्र त्यांनी आम्हाला सांगितलंय जर प्रत्येक षटकार मारला तर 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. आता मात्र स्ट्राईक वर येतोय तो दिशांक. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या दुसऱ्या षटकातील. 5वा चेंडू घेऊन दिशांकच्या दिशेने कूच करताना पुन्हा एकदा शॉर्ट पिच मधला चेंडू उंच जातोय. पाहूया झेल होत आहे की नाही. चांगलीच धाव घेतलेली आणि तेवढाच चांगला झेल टिपला जातोय. आणखीन एक मोठा फलंदाज तंबूतनं परतताना आरवी 11 संघाचा 4था झटका बसतोय. आरवी 11 संघाला दिशांच्या स्वरूपात गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळतोय आणि तेवढा चांगला झेल टिपला गेला चिन्मय कदम यांच्याकडनं. आता मात्र हॅट्रिकची संधी आहे. पाहूया हॅट्रिक साधतोय का या स्पर्धेतील पहिली. आणि खानदारी किंग्स मधनं मला वाटतं कोणताहीच प्रेक्षक उत्सुक नाही आहे या हॅट्रिकच्या. हॅट्रिक जर घेतली तर कोणताही पारितोषिक लावलं जात नाहीये खानदारी संघाकडनं. मात्र गोलंदाजाला हॅट्रिकची संधी आहे. आता मात्र जतीन खेळपट्टीवर दाखल. जन्मदिवस आहे आज आणि जन्मदिवसाच्या दिवशी कशा रीतीने खेळपट्टी हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक घेतलं तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे नित्याभाई यांच्याकडनं खानदारी किंग्सच्या. परंतु पंचांकडे दात मागितली. पंचांनी ती फेटाळली आणि 500 रुपये मात्र वाचलेले आहेत. नित्याभाई यांनी ते पैसे काढले होते आणि परत आपल्या खिशात टाकलेले आहेत. 500 रुपये मग तर सुरक्षित. आणि तिकडे हास्य पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक म्हणतो की मला द्यायचे होते ना 200 रुपये. तू गोलंदाजीला ये, तू सुद्धा हॅट्रिक काढ, तुला सुद्धा 500 रुपये दिले जातील.
माफ करा, तुझ्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र. वा, किती विश्वास आहे तुझ्यावर त्या खेळाडूंना. आता मात्र नवीन गोलंदाज रवी. पहिला चेंडू, चांगलाच चेंडू, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू मारतोय. चांगलाच मारा पाहायला मिळतोय. खांद्यारी किंग संघाकडनं पूर्णपणे बांधून ठेवलं. आता मात्र आरवी संघाला एक सुद्धा मोठा फटका मारण्यात यश येत नाहीये. जर विचार केला पहिल्या इनिंग मध्ये तर 7 ते 8 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. आता मात्र 13 चेंडूंचा खेळ झाला. आणखीन एक फलंदाज उंच फटका जातोय. झेल मात्र हवेत आणि आता मात्र सूर्य कसा झेल टिपला जातोय. क्षेत्ररक्षकाकडनं मात्र चिन्मय कदम यांनी मात्र झेल टिपला. श्रेयस कदम यांचे हे बंधू. चांगलाच जज केला जात आहे. चेंडू उंच हवेत गेला होता परंतु तेवढाच चांगला जज आणि तेवढाच चांगला झेल सुद्धा टिपला जातोय. आता मात्र खेळपट्टीवर दाखल होतोय तो सन्मेश. चला, भांडूप स्ट्रायकर या संघाच्या कर्णधाराला सुद्धा विनंती करेल, त्यांनी सुद्धा मंचाकडे येऊन आपली उपस्थिती लावायची आहे. कारण यापुढचा आपला सामना खेळला जाईल याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे आणि लवकरात लवकर सामने सुद्धा सुरुवात करायचं आहे. आता मात्र पुढचा चेंडू, चांगलाच कमालीचा चेंडू हाताळला जातोय. फलंदाजांना मात्र मोठे फटके मारण्यात अपयश ठरत आहे. वारंवार निर्धाव असा, माफ करा, 1 धाव येते. धावसंख्या पुढे सरसावलाय. 10 या धावसंख्येवर डबल फिगर 10, 11 धावा, माफ करा. आमचे गुणलेखक 2 गुणलेखक बसल्यात. एक तर कॅमेरा ऑपरेटिंग आपण पाहतोय, तसंच एक आपले निखिल बंधू, चांगलेच व्यक्तिमत्व. आता मात्र लॉंगॉनच्या दिशेला मारलाय आणि तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाने मात्र केवळ 1 धाव दिली. 100 रुपयाचं मात्र पारितोषिक देणार होते. जर तुम्ही झेल टिपला असता तर नित्याभाई यांनी इशारा केला होता, जर झेल टिपला असता तर 100 रुपये दिले असते, परंतु तुम्ही झेल काही टिपू शकले नाही आणि केवळ 1 धावांवर समाधान. पुढचा चेंडू रवी यांचा. पुन्हा एकदा मारण्याच्या नादात थुकले चुकले आणि चेंडू जातोय निर्धाव. वारंवार आपण क्रिकेटमध्ये पाहिलाय की सध्या गाजतोय तो म्हणजे हुकला शॉट, सुपला शॉट, आणि इकडे गाजतोय तो हुकला शॉट. सुपला आणि हुकला या 2 शॉट मध्ये भरमार पाहायला मिळते. त्याच दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा पायाला आदळला होता. चेंडू जातोय लेग बायच्या स्वरूपात. 1 धाव गोशांकित क्षेत्रामध्ये. षटकाची मात्र समाप्ती होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 13 धावा. आता 51 धावा करायच्या असतील. चेंडू बाकी असतील 12. प्रत्येक षटकामागे 25 धावांची गरज असणार आहे. आणि जर विजयी मिळवायचा असेल तर या 12 चेंडूचा जर विचार केला तर 12 चेंडू मध्ये तुम्हाला 8 षटकार मारणं गरजेचे असणार आहेत, अनिवार्य असणार आहेत. 12 चेंडू मागे 8 षटकार मारले तर तुम्ही मात्र सामन्याच्या जवळ पोहोचू शकतात. त्यानंतर मात्र तुम्हाला 3 एकेरी धावा सुद्धा काढायच्या आहेत. नाही तर असं होईल की 12 चेंडू मध्ये 4 चेंडू डॉट गेले आणि 8 षटकार मारले तर 48 धावा जमा होतात. त्या दरम्यान पुढचा असा चेंडू, चांगलाच चेंडू लेग साईडच्या दिशेला खेळून काढतोय. क्षेत्ररक्षकांमध्ये तिकडे चुरस, मी पकडू की तू पकडू, किंवा 1 धाव. आणि मला वाटतं ज्या गोलंदाजाने दुसऱ्या षटक हाताळला होता तोच तो गोलंदाज रोहित. ज्या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं हॅट्रिक साठी तोच हा गोलंदाज. आता मात्र सर्रे कसा फटका आणि आता मात्र पहिला फटका जातोय सीमा रेषा पार. जन्मदिवसाची मात्र भेट देत आहेत त्या आपल्या संघासाठी जतीन. जर आणखीन मला वाटतं त्यांनी 7 षटकार मारल्या तर आपल्या संघाला मात्र पार्टी दिल्यासारखं होऊन जाईल. पाहूया आपल्या संघाला पार्टी देतोय का, 7 षटकार टोळवतोय का जतीन. क्षमता आहे या फलंदाजामध्ये. 1 षटकार तर मारलाय, आणखीन 7 षटकार मारायचे असणार. पुढचा चेंडू रोहित यांचा. आता मात्र थोडासा वेगाने टाकलेला, थोडासा लाईन लेंथ पाहायला मिळतोय. बदल करतोय तो वारंवार गोलंदाज रोहित. निर्धाव असा चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या जाऊन पोचला 20 या धावसंख्येवर. आता मात्र पंचांकडे दाद मागितली आणि पंचांनी मात्र ती स्वीकारली आणि फलंदाज मात्र आपला बाद होत आहे. जतीन
खेळपट्टीवरनं वाजवत आहे आणि पहिला असा फलंदाज ठरला आरवी 11 संघ. त्यांनी खानदारी किंग्सच्या गोलंदाजाला मात्र षटकार टोळवला. आज त्यांचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिवसाच्या त्यांना शिवनेरी क्रिकेट क्लबकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मात्र हॅरी खेळपट्टीवर दाखल होतोय. किती बॉल आहेत? दोन बॉल आहेत ना? किती? 3 बॉल. एक डॉट आला ना. 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू बाकी असतील. पाचवा चेंडू घेऊन हॅरीच्या दिशेने ब्लॉकल पद्धतीचा मारा पाहायला मिळतोय. केवळ एक धाव. धावसंख्या पुढे सरसावलाय 22 या धावसंख्येवर दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. तिकडे थोडस गलपटले आहेत ते क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचलत आहेत. 2 धावा मिळत आहेत. चला शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील हॅरीच्या दिशेने. आता मात्र लेग साइडच्या दिशेला खेळून काढतोय. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा काहीच आता मात्र प्रयत्न करत नाहीये ते दोन्ही फलंदाज. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहे ती 25 धावा. या चेंडूवर 2 काढलेले आधीच्या बॉलला. 39 पाहिजे सर. 25 डबल आलेला मगाशी. 6 चेंडू आणि 39 धावांची गरज असणार आहे. पहिला चेंडू आता मात्र सुरेख असा फट्टा डोळा, परंतु उंच गेलेला आणि झेल घेण्याची संधी आणि तिकडे मात्र झेल मात्र सोडला जातो. पहिला झेल सुटतोय तो खानदारी किंग्स संघाकडनं. बॉलरचं नाव काय? फैसल. फैसल यांना गडी कमवायची संधी होती परंतु क्षेत्ररक्षकाने साथ दिली नाही. दुसरा फटका मारण्याच्या नादात हुकले चुकले आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. पहिला बॉल 1 रन, दुसरा बॉल डॉट. आता 4 चेंडू बाकी असतील आणि 4 चेंडू मध्ये मात्र 38 धावा करायचे असतील. आता ही अवांतर धाव घोषित केली जाते ती पंच संजय सावंत यांच्याकडनं. पुढचा चेंडू फैसल सनमॅचच्या दिशेने लोअर फुलटॉस पदचा चेंडू केवळ एक धाव. मला वाटतं मिसफिल्ड झालेली आहे तिकडनं. रोहन यांनी चांगला बॅकअप केलेला आहे त्यामुळे एकच 1 रन. डॉट डॉट डॉट. डॉट चेंडू आहे हा. यापुढे होणारा सामना पांडुप स्ट्रायकर आपला करणार इथे यायचा आहे टॉस बॉक्स कडे. एक चांगला फटका षटकाराच्या दिशेने. पूर्ण 6 धावा प्राप्त होतील आणि या 6 धावानंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 धावा. भांडूप स्ट्रायकरचा कर्णधार उंच गेलेला फटका डिक्लेअर स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल आणि खानदार किंग्सचा संघ विजय झालेला आहे या सामन्यात. तर लगेचच नाणेफेकीचा कौल उडवला जाणार आहे. खानदार किंग्स संघाचा कर्णधार आणि टॉस बॉक्स खाली करायचा आहे.
आपल्या बॅगा उचलायच्या आहेत तर